सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण येणार आहोत आता, की तुमचं लग्न. ठीक आहे. मग तो पहिला क्षण तुम्ही आईला बघितलेला. ठीक आहे. मग तुम्ही आईलाच का सिलेक्ट केलं? असे बरेच प्रश्न मी नेहमी लहानपणापासून विचारलेत तुम्हाला. जसं मला कळतंय लग्न ह्या प्रसंगांबद्दल कळतंय, तर तुम्ही मला अगदी पहिल्या दिवशी स्थळ कसं आलं, तिथपासून ते आईला पहिल्यांदा कंदीलमध्ये बघितलं इथपर्यंतचा प्रसंग सांगा. हे मी नोकरी करत असल्यामुळे शक्यतो मला गावी जाऊन स्थळ बघायचं फार अडचण व्हायची. 4 दिवस रजा काढली की 1 दिवस जाण्यात आणि 1 दिवस येण्यात असा वेळ जायचा. 15-20 स्थळं मी बघितली, पण काय व्हायचं काय, माझं वय त्यावेळेला 25-26 असायचं आणि मुली दाखवायच्या 4थी, 5वी, 6वीच्या मुली मला दाखवायचे. मग मी म्हणायचं आपल्या वयाचं लय मोठा डिफरन्स, निदान कमीत कमी 10वी तर पाहिजे आहे. माझा एक मित्र रामा बांबोडकर म्हणून आहे. त्यानं वाटलं की एवढी स्थळं बघतोय आणि की ते रामाच्या डोळ्यासमोर होतं की ही आपल्याला गुलाबचं स्थळ सुचवलं तर ते पसंत करतील का बांबोडचे. आणखी इथं कुणाला सांगायचं की गुलाब एवढा शिकलेला आहे, हे कुणा गावात मी पायजमा शर्टवरच कायम असायचा. त्यामुळे मी पॅन्ट घालणारा माणूस म्हणजे शिकलेला माणूस अशी एक त्यावेळेला खेडेगावात भावना असायची. बांबूडला जाताना सायकलवरून गेलतो, कुणाला माहीत होऊ नये म्हणून. म्हणजे तुम्ही किती मुलींना रिजेक्ट केलं तसं? तरी एक 15-16 तर असतील. मुलगी बघतो, परत आलं घरात सांगितलं का असं हाय पसंत म्हणून. मग घरी आल्यानंतर पुन्हा दादांना सांगितलं आणि मी तसंच कोल्हापूर मार्गे पुण्याला आलो. अक्कानं म्हटलं तुम्ही जाऊन बघून या, असं मला पसंत आहे मुलगी. तर मग पुन्हा अक्का ती जाऊन परत, त्यावेळेस दरम्यान तिथं नव्हती, लाईट नव्हती. मग कंदीलमध्ये अक्कानी दादानी मुलीला बघितलं, बाबूंनी काही द्या पटकन चला. तर मग लग्न झालं, आई घरात आली आणि नागठाणच्या फॅमिलीमध्ये तिने सुरुवात झाली. तर मग तिथून जेव्हा तुम्ही पुण्याला गेलात तेव्हा आईसाठी, आई कशी गावाकडची 10वी शिकलेली आणि कधी शहरात ती कधी गेली होती की नाही माहीत नाही, पण मग तिने ते कसं काय कोप अप केलं तुमच्याबरोबर पुण्याला येणं? माझं लग्न व्हायच्या अगोदर मी घरातलं वातावरण जरा थोडंसं अडचणीचं असायचं. मग मी विचार करायचा आपलं आता कसं हे व्हायचं. पुण्याला यायच्या अगोदर मी इथला आपल्याला ताळमेळ होईल का, पुण्यासारख्या ठिकाणी आपण फॅमिली करून राहू का. उदयकर म्हणा किंवा शहा म्हणा, अशी सुरेश अग्रवाल, अशी 4-5 मित्रांनी मी चर्चा करायचा. आलं तर आपल्याला खर्च किती येईल हे सगळा थोडासा अंदाज मी घ्यायचा. मग तो अंदाज घेतल्यानंतर मला 75-76 साली पगार 550 ते 600 रुपये पगार होता. पण तुम्ही MSCB मध्ये कधी लागलात मग? 72ला राहायचा. ही गल तर काशिब्यात मी 625 काशिब्यात तिथं राहत होतो. मग त्या ह्यांचं लडकत म्हणून त्यांचे माझे चांगले संबंध. मग ते 5-6 दिवस मी तसंच काढलं कुठे इकडे. मग नंतर मग मी मर्सनगरला पूरग्रस्ताची चाळ आहे तिथं आपण अर्ध्या भागात मी राहिलो आणि पुन्हा मग अजून म्हटलं आपण आता ऑफिसपासून जवळचं घर म्हणून मी रस्ता भेटला आलो. पुण्यात येताना विचारायचं की एस टीने प्रवासने येताना की तिचं माझ्यापेक्षा ती जास्त बोलते, हे मला त्यावेळेस लक्षात आलं की आपल्यापेक्षा ही जास्त बोलकी आहे. आपल्याला बोलायचं काम नाही, आपल्याला ऐकायचंय. तुम्ही गावाकडनं जेव्हा पुण्याला आलाय आणि बायकोला घेऊन आलाय, तर मग तिथे जेव्हा तुम्ही भाड्याने घरात राहताय, तर मग ते घरात राहणं ही म्हणजे नागठाण बांबूडमध्ये आईचं घर तसं बघितलं तर मोठं होतं, शेतीवाडी, दूध, भाज्या, सगळ्या गोष्टी घरातल्या गोष्टी, आणि तिथनं मग पुण्यासारख्या ठिकाणी भाजी विकत घ्यायची आहे, दूध विकत घ्यायचे आणि त्या छोट्या पैशांमध्ये सगळा संसार ॲडजस्ट करायचा आहे. ह्याच्यामध्ये आई कशी सेट झाली? त्यावेळेला दोघांना आम्हाला कमीच अर्धा लिटर दूध घेतलं तर भागायचं. भाजी तर एकदा घेतली की 2-3 दिवस चालायची. भाजीपाल्यात किंवा अशा ह्यात जास्त पैसे खर्च होत नाहीत हे माझ्या लक्षात आलं. रास्तापेठ असताना ते 3 मजली घर होतं आणि माझी रूम होती साधारण 7x7ची 7x8चीच रूम होती. त्या कोपऱ्यात एक बाथरूम होतं. 60 रुपये भाडं होतं, महिन्याला 60 रुपये. त्या आपल्या बजेटमध्ये काही बसत नाही. तरी मी 2 वर्ष तिथं काढली. ते गळतंय म्हटल्यानंतर मग ते बाथरूमवर तिथेच आम्ही एक ॲडजस्टमेंट केली होती आणि पाणी तिथेच बाथरूममध्ये जावं अशी व्यवस्था केली होती. जशी परिस्थिती निर्माण होईल नियोजनपूर्वक शॉर्टकट काढत होतो. पण म्हणजे आई आणि तुम्ही तुमच्या संसाराला जशी सुरुवात झाली, तर मग तिथं जेव्हा भांडणं वगैरे व्हायची तर तिथं कॉम्प्रोमाइज कोण करायचं? पहिलं कॉम्प्रोमाइज कोण करायचं? तेवढा पुरतं झालं की आम्ही विसरून जात होतो. त्याच दरम्यान माधुरी तू आमच्या कुटुंबात आलेली होतीस. नाही, पण मला असं लहानपणीचा प्रसंग आठवतो की समजा तुमचा आणि आईचा वाद झाला,
तर तुमची पद्धत अशी असायची, तुम्ही गाणं म्हणायचात की तुम रूठी रहो मैं मनाता रहूं, की लगेच आई गालात हसायची आणि मग तिथे तुमचं कॉम्प्रोमाइज व्हायचं. आई पहिली चिडलेली असायची, मग एक गाणं झालं की हळूहळू दुसरी गाणी यायची तुमची रुठायची सगळी. मग आई लगेच जाऊ दे आता मी माझा रुसवा गेलाय. पण म्हणजे ही जी पद्धत आहे तुमची रुसवा काढायची, ही आईला जास्त आवडली आहे. त्यामुळे तुम्ही आईला छान पटवताय असं वेळोवेळी मी बघितलंय. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही भाड्याने राहत होता रास्तापेठेत, ती मंगल आणि आज माऊली विहारमधली मंगल, ह्याच्यामध्ये तिच्यातले जे चढ उतार आहेत ह्याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो? की ती तेव्हा कशी होती, आत्ता कशी आहे? तिच्यात ती मॅच्युरिटी आली आहे का? पहिली ती बायको होती, मग ती आई झाली, मग ती आजी झाली. याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय आता? माणसाचं जीवनच असं आहे की काळ बदलला की परिस्थिती बदलली की वर्षानुवर्षानंतर सगळ्याच गोष्टी बदलत जातात. हा नीतीचा नियम आहे. त्याप्रमाणे ती प्रत्येक गोष्टीला ॲडजस्ट करत गेली. आधीची मंगल आणि आता जी तुम्ही हाक मारता मंगेश, ती एकदा हाक मारून दाखवा. दाखवा. मंगेश. ओके, तर मंगलची मंगेश झालेली बघितली मी लहानपणापासून. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बायको म्हणून तिने खूपच मस्त साथ दिली. मी एक बघितलंय की तुमचं दुखत असलेलं तुम्ही कधी सांगत नाही, नाही का? पण ते तिला कळतं की पप्पांचं हे दुखतंय आणि मग ती लगेच सातत्याने आम्हाला सगळ्यांना फोन करते की अरे पप्पांचं हे दुखतंय ते सांगत नाहीयेत, पप्पांचं हे दुखतंय सांगत नाहीयेत. आणि मग आम्ही जेव्हा येतो त्याच्या आधीच ती एक डॉक्टर आहे वेगळ्या प्रकारची, तिची स्वतःची ट्रीटमेंट तुमच्यावरती चालू असते आणि मग तुम्ही अर्धे बरे झालेले असता. ठीक आहे. तर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा मुलगी झाली, पहिल्यांदा मी झाले, मग सचिन झाला, मग तुषार झाला, मग पहिली छान असणारी प्रियसी असणारी बायको आणि त्यानंतर 3 मुलांची झालेली बायको, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं का की इकडे लक्ष देत नाहीये माझ्याकडे किंवा असं काही झालं का? कारण आजकालच्या मुलांच्यात असं होतं. तसं काही नाही. ज्यावेळेला पहिली मुलगी झाली किंवा त्या प्रत्येकाचं आमच्या खेड्यात कसं असतं, पहिला मुलगा व्हावा मुलगा व्हावा. पण मी तिला पहिल्यांदा सांगितलं मला पहिली मुलगीच पाहिजे आहे म्हणून तिला सांगितलं. मग त्यामुळं तिला वाटायचं की खात्रीशीर कोणी काही नाव समजा चुकून मुलगा व्हायच्या वेळी मुलगी झाली तर आपल्याला कोण काय म्हणणार, नवरा काय आपल्याला काय म्हणणार नाही, तिला खात्री होती. मग आम्ही 6 जण भाऊ, पण सख्खी बहीण मला काय आम्हाला 6 भावात नव्हती. मग पहिली मुलगी असं वाटायचं. म्हणजे असा एक त्याचा माझी भावना असायची कायम. मग सचिन झाला, तुषार झाला, मग जेव्हा मुलं झाली तर मी तुम्हाला हे विचारत होते की मग तिच्यातले बदल काय झाले? की ती प्रियसीवाली जी बायको छान होती ती लांब गेली थोडीशी, कारण ती आई झाली. मग तिन्ही मुलांवरती लक्ष देतेय, मग ती माझ्याकडे लक्ष देत नाहीये, माझी काळजी घेत नाही. असं कधी वाटलं का तुम्हाला त्या दिवसांमध्ये? कधी नाही. म्हणजे ती जी आधी होती काळजी घेणारी तशीच आई झाल्यानंतर, 3 मुलांची आई झाल्यानंतरही ती तुमची काळजी घेत होती? मी ऑफिसवरून आल्यानंतर माझ्यासाठी ती रिझर्व वेळच ठेवायची. नोकरीच्या ठिकाणी खूप पॉलिटिक्स असतं. आपण असे थोडंसं एखाद्या व्यक्तीशी इमोशनल बोलत असतो आणि ती व्यक्ती आपल्याला ते पॉलिटिक्समध्ये घेत असते. कोणाला प्रमोशन हवं असतं, कोणीतरी काहीतरी बोलत असतं, मागे काहीतरी बोलत असतं, पुढे काहीतरी बोलत असतं. ते ह्याचा सगळ्याचा मानसिक त्रास तुम्हाला कधी झाला नाही का? की एखाद्यानं तक्रार केली, ह्या तक्रारी जरी आल्या तरी खरी गोष्ट काय आहे ते आपण माहिती करून घेणं महत्त्वाचं असतं. मग माहिती करून घेतलं की त्या कामगाराचं खरोखर चुकलं आहे. मग आपण आपला कामगार आहे ना, तरी आपल्याला त्याला सांभाळून घ्यायचं असतं या. मग त्याला आपण वैयक्तिक सांगायचं किंवा सांगायचं की एवढ्या अशा गोष्टीपासून लगेच रागा करून घ्यायचा नाही. तेवढी वेळ पालटली की सगळं वातावरण शांत होतं. मग त्याला सांगायचं. असं काही गोष्टी निभावून जायच्या. अडचणी निर्माण होईल असा कुठला लगेच पटकन निर्णय घ्यायचा नाही. आणि जेवढा कुठल्याही गोष्टीत निर्णय लावला की चांगलंच व्यवस्थित होतं. हे एक आपण मनात बांधून ठेवायचं असते. म्हणजे कुठलाही निर्णय घेताना थोडंसं लांबून मागून ठेवायचा. निर्णय घेता येत तो नसेल पण तर परिस्थिती काय निर्माण होत्या किंवा ह्याचे दुष्परिणाम काय होतील हा जरा आपण विचार करायचा. निर्णय घेताना गडबड करायची नाही गडबड थोडक्यात. करायची नाही. पण तिथे जेव्हा MSCB ऑफिसमध्ये तुम्ही ज्या पोस्टवरती म्हणजे इंटकमध्ये जी पोस्ट तुम्हाला मिळाली होती ते 5 वर्ष जेव्हा तुम्ही चालवत होतात तेव्हा तिथे पण तुमच्याकडे काही सांगण्याचे प्रसंग आहेत का? की तिथे तुम्ही कॅन्टीन चालू केलं, युनियनमध्ये तुम्ही भाषण करत होतात, तुम्हाला गुणवंत कामगार पुरस्कार भेटला, ते प्रसंग सांगा ना. त्याला एक सारखं डोक्यात आलं की म्हटलं आपल्याला हवेलीत का घेतलं नाही. मग पुन्हा एक तर्क बांधला की आपल्याला हवेलीत घेतलं नाही याचं एक कारण बी असेल. म्हटलं आपल्याला मरा वीज मंडळ
वीज मंडळ, येतं या, मिसेसचं नाव मंगल, मुलीचं नाव माधुरी, काय तर हे सगळं जुळतंय. मग इथं का जुळलं नाही म्हणूनच म्हटलं आपल्याला हवेलीत योगायोगानं म्हणा किंवा तसं बॅकग्राऊंड बी तयार झालं असेल म्हणून म्हटलं हवेलीत म्हटलं आता आपण हवेलीत. त्याच्यानंतर 4 वर्ष मी बोर्डात सर्व्हिसला होतो, पण मी हवेलीकडे लक्ष दिलं नाही. इवन दो 3 वर्ष मी मीटिंगला सुद्धा कधी गेलो नाही. पण नोकरी करताना तुम्ही नोकरी सांभाळून मुलांचं शिक्षण, बायको, गावाकडची फंक्शन्स असायचे, कुठल्या मुलीचं लग्न ठरलं, कुणाचं मुलाचं लग्न ठरलं, आणि ह्या सगळ्यामध्ये तुमचे स्वतःचे बिझनेस पण असायचे की तुम्ही फटाके विकताय, तुम्ही बेदाणे विकताय, तुम्ही राख्या विकताय. तर हे सगळं दिवसाचं मॅनेजमेंट आहे. हे करताना तुम्हाला दमल्यासारखं नाही व्हायचं का? की ह्या प्रत्येक रोलमध्ये मला भीती वाटतेय की आता बास, आता मी दमलोय, आज मी नाही काय करणार, असं तुम्ही कधी दिसतच नाही. सतत तुम्ही एनर्जेटिक असता. नाही नाही, त्याचं कारण काय माहिती आहे का, कुठलंही काम करताना मला ते तावानंच करावं असं वाटायचं. कुठलंही असू दे, जे समोर काम घेतलं ना ते पूर्ण केल्याशिवाय मला शांत बसवं असं वाटतच नाही. त्यामुळं आपल्यामधनं परत आलं की येता भाजी घेऊन यायचं. म्हणजे ते माझं कर्तव्यच असायचं. म्हणजे ह्या कंटाळवानं काम मला कुठलंही समोर आलं की कंटाळवानं वाटतच नाही. ते संपलं तरच मग कंटाळवानं वाटतो. पण मग जेव्हा आता पूर्वीच्या काळी तर कम्प्युटर्स नव्हते, ठीक आहे, तर मग आता तुम्ही फटाके विकताय, तुम्ही बेदाणे विकताय, तुम्ही राख्या विकताय, कधी तुम्ही आंबे विकताय, तर ह्या सगळ्यांचा हिशोब कसा ठेवायचा तुम्ही? ते एक कागद असायचा फटाक्या सीजनला, लांबडा फुल कागद असायचा आणि त्या कागदावर नावं लिहून घ्यायची. कोणाला किती दिले, कोणाला किती दिले, ते कागद ठेवायचं. हे डोक्यात सुद्धा असायचं. पण समजा विसरलं आणि समोरच्या माणसानं विचारलं, मी घेतलंच नाही म्हटलं, तर हे बघ तुझं नाव मी लिहून घेतलं, हे बघितलं. म्हणजे तुम्ही तसं कागद तयार ठेवायचं, तयारच आणि तो ठेवायचं. खिशात असायचा. पुरावा म्हणून पुरावा खिशात ठेवायचा. पण ते समोर माणूस दिसला की ह्या माणसाकडे आपले एवढे एवढे पैसे ये नाहीत, हे लगेच मेमरी सांगायची, कॉम्प्युटरने सांगितल्यासारखं थोडक्यात. अच्छा. पण तुम्ही आता हे सगळे करताय बिझनेस, ह्याच्यामध्ये आईनी तर तुम्हाला खूप सपोर्ट केलाय. मी वेळोवेळी बघितलंय की बेदाणे खराब क्वालिटीचे आले तर ती बसून दिवसभर ते बेदाणे निवडायची, पाखडायची, राख्या असतील तर त्याचं पॅकिंग करायची, आंबे असतील तर त्याचं सगळं मॅनेजमेंट बघायची. पण मग आमच्या तिघांना तुम्ही, म्हणजे आम्ही तिघं लहान होतो बरोबर, तर आम्ही मस्ती करणार, काहीतरी त्रास देणार तुमच्या बिझनेसमध्ये, तोडफोड करणार. तर मग असं तुम्हाला वाटलं नाही का ही मुलं माझं ऐकत नाहीयेत? म्हणजे तुम्ही आम्हाला असं काय समजावून सांगायचं की आम्ही ऐकायचं? म्हणजे मला आठवते मी ऐकायचे किंवा मी मदतही करायचे. तर तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही असं कुठलं वळण लावायचात किंवा कुठलं गोड बोलून समजावून सांगायचात की तिघं जण तुमचं ऐकायचे? नाही, गोड बोलून सांगण्यासाठी प्रत्येकाला मी समजा आता एखादी बेदाणे निवडायचे असले, प्रत्येकाला मी वाटाच करून देणार. मी तुझा अभ्यास जरा आज कमी झाला चालेल म्हणजे, मग तो एकदम तुला खेळायला सोडतो म्हणून सांगायचं. मग असं ते ॲडजस्टमेंट केले की ती मुलं कामं पटापट व्हायची. त्याच्यामध्ये एक आठवतंय की बेदाणे गावावरनं जेव्हा यायचे तेव्हा त्याचे ते पुढचे टोकं असतात ते काढायचे असायचे, आणि मग तुम्ही ऑफिसला जाणारे म्हटल्यानंतर तुम्ही प्रत्येकाचा ढीक करून ठेवायचा, आईचा, सचिनचा, तुषारचा, माझा आणि तुमचा. मग मी मोठी म्हणून मला जरा थोडा मोठा ढीग असायचा. तर मग मी निवडायला सुरुवात करायचे आणि मग मी मध्येच म्हणायचे, पप्पा मी तुमची मुलगी आहे ना, प्लीज माझ्यातलं तुम्ही जरा घ्या ना. मग मी पप्पांना सारायचे की पप्पा तुम्ही करा जास्त. मग त्याच्या बदल्यात मी पप्पांना सांगितलं, पप्पा मी तुमचे शर्ट इस्त्री करून ठेवते, पण हे बेदाणे निवडायचं मला काम नको. पण पप्पा म्हणायचे, नाही कुठलंही काम किचकट नाही, ते काम तुला करायचंच आहे, तू कुठल्याही कामामध्ये परफेक्टच असली पाहिजे. किंवा आत्ता जेव्हा आपण फटाके विकायचो तो एक प्रसंग मला आठवतो की आत्ता आपल्याकडे गाड्या आहेत सगळ्यांकडे, पण तेव्हा स्कूटरवरती तुम्ही तुमचा माल MSEB ऑफिसमध्ये घेऊन जायचात आणि लिटरली स्कूटरची परिस्थिती अशी असायची की ढिगावर ढीग फटाक्यांचे असायचे आणि ती स्कूटर एका स्टँडला लावून तुम्ही त्या ढिगाऱ्यावर मला बसवायचात आणि आपण दोघं जण तुमचा माल ह्या काकांकडे नेऊन दे, त्या काकांकडे नेऊन दे, अशा पद्धतीने आपण तो माल, म्हणजे लहानपणीच मला हे शिकवलं होतं तुम्ही की अशा पद्धतीने आपल्याला काम करायचंय. नोकरीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची मुंबईला झालेली बदली, ठीक आहे. तर तुम्ही तिकडे घर घेऊन राहू शकत होतात आणि शनिवार रविवार इकडे येणं असं करू शकत होतात. पण मला आठवतं की तुम्ही पहाटे 5 वाजता मुंबईला जायचात, दिवसभर काम करायचात, मधल्या वेळामध्ये ट्रेनमध्ये बेदाणे विकायचात आणि संध्याकाळच्या 5:30च्या लोकलनी परत रात्री 9 वाजता पुण्यात असायचं. असं तुम्ही डेली सकाळी जायचं रात्री यायचं, सकाळी जायचं रात्री यायचं.
तर हे अपडाऊन करणं हे तुम्हाला हेक्टिक नाही का झालं? ऑफिसमध्ये जसे मित्र होते तसे तिथेही मी मित्र निर्माण केले होते. डेक्कन क्वीन म्हणा, सिंहगड म्हणा. म्हणजे एकमेकाची आम्ही जागा धरून ठेवायचे. ते दुसऱ्या बाहेरच्या माणसाला आम्ही कोणाला बसवून द्यायचं नाही. आणि क्लासवर अधिकारी झालेलो होतो मी. त्यामुळं लई लिखापडीचं आमच्याकडे कामच असायचं नाही. रिक्वेस्ट ट्रान्सफर इथं माझी झाली आणि मी इथं पुण्याला आलो. रिटायर पुण्यातच झालो. पण मग मुंबईला जायचं तर मग तुम्ही तिकडे तेव्हा तुमची जेवणाचे हाल होत असतील ना? हॉटेलमध्ये खात असाल, तसं काही नाही केलं तुम्ही? मिसेस त्या बाबतीत महत्त्वाचं कौतुक करायला पाहिजे यासाठी, की ती 5 वाजता मला डबा तयार करून द्यायची. 5 वाजता फक्त सकाळचाच डबा नाही, सकाळचा, दुपारचा आणि 4 वाजताचा. मी 3 वेळाचं जेवण सकाळी जातानाच मी घेऊन जायचा. म्हणजे आई 4 वाजता उठून डबा करून तयार द्यायची करून तुम्हाला. द्यायची. आता आई वडील, भाऊ, वहिनी, पुतणे, शिक्षण, मित्र, बायको, मुलं ह्या सगळी नाती सांभाळत तुम्ही पुढच्या टप्प्यावरती आलात आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये जावई आणि सुना ह्यांची एंट्री झाली. तर त्यांच्याशी घडणारे जे प्रसंग होते, मग ते काही चांगले असतील, काही खराब असतील, किंवा त्यांच्यामध्ये डिसिजन, तुम्ही वडीलधारे होतात म्हटल्यानंतर तुम्हाला काही डिसिजन्स घ्यायचे, तर त्या प्रत्येक अवघड प्रसंगांमध्ये तुम्हाला कधी जावयाशी बोलायला लागते, कधी सुनेशी बोलायला लागते. ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी असं झालं का की आजपर्यंत सगळ्या प्रसंगांना मी समजावून घेतलं आणि सगळे प्रसंग मी सांभाळले, पण ह्यांच्या सगळ्यांची कोऑर्डिनेशन मला थोडंसं डिफिकल्ट होते, असं कधी झालं का तुम्हाला? नाही झालं. आपण ज्यावेळेला जावई म्हणून बघतो त्यावेळेला एक भावना ठेवायची, की जावई आपल्याला जसा रिस्पेक्ट देत असतो तसं आपणही जावयाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, ही एक भाग. आणि रिस्पेक्ट देत असताना ज्यावेळेला मला 2009-10ला अटॅक आला, त्यावेळेला मुलीपेक्षा जावईच मला काळजी दवाखाना ते न्यू वाडिया तिथं ॲडमिट करेपर्यंत जावई आणखी दोन्ही मुलं बरोबर होती. मुलगी होती, म्हणजे ती मॅनेजच्या दृष्टीने ती मॅनेजमेंट करते. तिचंही ऑफिस होतं, महत्त्वाची कामं असायची, जबाबदारीची कामं असायची. ते जबाबदारीची कामं सांभाळून अशा गोष्टीकडे तिचं बारीकाईने पुरेपूर लक्ष असायचं. थोडक्यात उदाहरण बरं का, कोरोनाच्या काळात आम्ही नागटाला गावी होतो. आम्हाला यायला काही साधन नव्हतं, कारण वाहनं ट्रॅफिक सगळं सिंगल होतं. आणि काही ठराविक जे बिझनेस आहेत त्यालाच फक्त परमिशन होती. तर गावावरून इथं परत येणार त्यांच्या गाडीतनं आम्ही इथंपर्यंत आम्हाला कुणी अडवलं नव्हतं. बरं मग गावी राहायचं म्हणजे किती दिवस राहायचं, आम्ही महिनाभर तिथं राहिलो. आणि कंटाळा आला, उन्हाळा मे महिना होता. मग त्या परिस्थितीत सिक्युरिटीने गार्डनं आम्हाला आणल्यासारखं आम्हाला दोघं नवरा बायकोनं इथं आणून ही केलं. बरं हे जावयाच्या मॅनेजमेंटमध्ये जावई प्रत्यक्ष नव्हताच, जावईचा मित्र होता. म्हणजे जावईचा आपल्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं आहे. ही एक त्यातनं भावना मला प्रकर्षानं जाणवली. प्रिया आहे किंवा स्नेहा आहे, त्यांनी आपल्या घरामध्ये जे एंट्री झाली त्यांची, आणि तर त्यावेळेस तुम्हाला त्या दोघींबद्दल कुठले प्रसंग असे छान वाटतात की ही खरंच ही पाटलांची सून आहे असं वाटलं? आमच्या घरात एकदा टेरिसला ज्यावेळेला आग लागलेली होती बरं का, प्रिया दुकानात असेल त्या दरम्यान इकडे आलेली होती. वर बघते तर उजेडातनं वरच्या फ्लॅटमध्ये जायच्या वर आग दिसते. ओरडली जोरात, ती ओरडली म्हणून ही बाहेर आली, काय झालं म्हणून, तर आग लागलेली. म्हणजे अशा आग लागलेल्या परिस्थितीत पहिलं मिसेसनं लाईट बंद केली. प्रियानं सचिनला फोन केला. सचिन मी 5-10 मिनिटात आला. तेवढ्या वेळात उशीर झाला असता तर मग प्रियानं भरलेलं सिलेंडर, दोन्ही सिलेंडर जिन्यावरून खाली आणली उचलत. प्रियानं सिलेंडर कधीच उचललेलं नव्हतं, पण ती सिलेंडर उचललं. आणखी म्हणून प्रियानं तसा एक निर्णय घेतला. स्नेहाचा सुद्धा, माझ्या ज्यावेळेला हार्टमध्ये हे दुखत होतं त्यावेळेला नेहानं वेळोवेळी लगेच तुषारला सांगणार किंवा मला सांगणार की असं झालं की तुम्ही गडबड करा, काय दवाखान्यात जाऊया लागले. तर आता जावई सुना यानंतर सगळ्यात आवडता प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली गोष्ट असते म्हणजे आपली नातवंड. ठीक आहे, असं म्हणतात की मुलं जी असतात ते दूध असतं आणि नातवंड जी असतात ती दुधावरची साय असते. तुमच्या आयुष्यामध्ये हार्दिक, शुभेच्छा आणि शुभश्री ही एक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, आणि म्हणजे त्यांच्यात बरंच मोठं अंतर आहे. म्हणजे हार्दिक आता इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला आहे, शुभेच्छा आता 10वीला आहे, आणि शुभश्री अगदी छोटूशी 2रीला आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येकांबरोबर खेळायला, मस्ती करायला छान वेळ मिळाला. आणि ही तिघंही वेगवेगळ्या ह्यानी तुमच्याबरोबर मी बघितली आहे मस्ती करताना, गप्पा मारताना, तुम्ही त्यांना काहीतरी शिकवताना. तर तुम्हाला हार्दिक, शुभेच्छा आणि शुभश्री यांचे एक एक प्रसंग सांगा जे आठवतात.
जे जे क्यूट होते, जे तुम्हाला असं वाटलं की हां, हे आपलं नातवंड आहे. हे हे असंच वागणार, हे असंच आहे. शुभश्रीचा अगोदर सांगतो. हं. काय हां, लाडकं आहे ते बाळ. हां. लाडकं बाळ आहे बाप्पांचं. हां. हां. बरं का. एक महिनाभर तिने मला बघितलं नव्हतं, आणखी मी तिला बघितलं होतं. तिथे तिच्या फ्लॅटमध्ये गेल्यावर तिनं पहिले म्हणजे आली, मिठी मारली, म्हटली पत्ते खेळायचे आहेत, हं. आणि लगेच पत्त्याचं कॅट घेऊन आली. म्हणजे आपुलकी किंवा जिव्हाळा कसा असतो या हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे शुभेच्छा जशी मोठी होईल तसं तिचं अभ्यासाकडे लक्ष आहे. ज्यावेळेला माणूस अडचणीत असतं किंवा आजारी पडत असतो त्यावेळेला माणूस खरोखर लक्ष देतं. मध्ये मी ह्यांना आजारी होतो त्यावेळेला शुभेच्छा ओळीने 2-3 दिवस येऊन जायची. मग वाटलं की काय बाबा, काय आपली नात आहे बरं का, योग्य आहे. आता हार्दिकच्या बाबतीत कसं आहे, हार्दिक इथं आला की लहानपणापासून मस्ती करायचा किंवा मी ही करायचा. आता एवढा मोठा झाला असला तरी माझ्याशी आदरानंच बोलतो. लहानपणी रागवलेलं त्याला माहीत आहे का कशासाठी रागवलं, एखादी चूक झाली तर ती का रागवलं हे त्याच्या लक्षात यायचं, आणि तो बरोबर जुळवून घ्यायचा. आत्ता सध्या रिटायरमेंटला तुम्ही काय ध्यास घेतलाय? काय नाही, आता वेळ जात नाही म्हटल्यावर मी शेतीकडे जरा लक्ष दिले. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता 80व्या वर्षात पदार्पण करताय, बरोबर? आयुष्यामध्ये करिअर, मुलं, संसार सगळ्या गोष्टी सेट करत 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 आता तुम्ही फायनली 80व्या वर्षात आलाय. तर ह्या सगळ्यामध्ये तब्येत भयानक महत्त्वाची असते, बरोबर? ती स्टेबल राहणं, शांत राहणं, ह्याला खूप महत्त्व आहे. तर तुम्ही तुमची काय काळजी घेता की तुम्ही आजही तेवढेच एनर्जेटिक आहात आणि तुम्ही एकदम हसरे असता? त्याचं रहस्य काय आहे? तुमच्या तब्येतीचं रहस्य काय आहे की तुम्ही काय काळजी घेता तब्येतीची? नाही, तब्येतीची काळजी पर्टिक्युलर घेतली पाहिजे असं काही नसतं या. पण आपल्याला वेळ घालवण्यासाठी काय करायचं आता, तर आपण आपलं चालून यायचं, फिरून यायचं, ते इकडे इकडे चक्कर मारून यायचं, असं एक असतं. आणखी पुन्हा मग यूट्यूब मी बघत असतो. यूट्यूबवर काहीतरी काहीतरी नवीन येतं. 80वं वर्ष आलंय, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हं. हां, तर तुम्ही नेहमी आम्हाला असं सांगता की आई, सचिन, तुषार आणि मी आणि तुम्ही, आपण 5 जण आहोत आणि आपल्या 5 जणांची मूठ ही चांगली घट्ट असली पाहिजे. जेव्हा ती मूठ घट्ट असेल तर ऑटोमॅटिक बाकीची नाती आणि बाकीच्या सगळ्या छान गोष्टी आपल्याकडे येणार. मंगल, आज मला हसतेच काय, तर बघा 80 वर्ष झाली की नाही. अजून तुला का कुठली गोष्ट पाहिजे असली, हवी असली तर सांग, मी एका पायावर जायला तयार आहे. किंवा माझ्यात काय उणीव असली तर ती सांग, हे तुमचं चुकतंय म्हणून ते मी ॲक्सेप्ट करेन. या 80 वर्षाच्या आपल्या प्रपंचात तू मला साथ दिलीस, त्याबद्दल मी आभारीच आहे. तिन्ही मुलांना बरोबर घेऊन मी जरी ऑफिसला असलो तरी तिने मला सांभाळायची जबाबदारी तुझी असायची. त्यात जी मला साथ दिलीस त्याबद्दल मी खरोखर आभारीच आहे. फक्त पत्नी म्हणून नाही तर मैत्रीण म्हणून तू मला खरोखर साथ दिलीस. आय लव्ह यू.